पुढे बसप्पा श्री स्वामींचा निस्सीम भक्त होतो आणि इतका श्री स्वामींच्या सेवेत रुजू होतो की कधी कधी त्याला आपल्या बायका मुलांचीही आठवण होत नसे। श्री स्वामींच्या बालोन्मत्त पिशाच वृत्तीमुळे गावातील अजान गावकऱ्यांना श्री स्वामी वेडे वाटत। त्यामुळे बसप्पा ह्या वेड्या महाराजांच्या नादी लागून आपल्या संसाराची माती करत आहे असे म्हणून गावकरी आणि त्याची पत्नी बसप्पाला सारखे हिणवत असत। तरी बसप्पाने श्री स्वामी सेवा करणे सोडले नाही। असेच एक दिवस श्री स्वामी सेवा करीत कधी संध्याकाळ झाली हे बसप्पाला कळलेच नाही। तेव्हा श्री स्वामींनी बसप्पाला घरी जा, तुझी बायको माझ्या नावाने ठणाणा करीत आहे, तुझी मुले उपाशी आहेत असे सांगितले। पण बसप्पाला श्री स्वामी चरण सोडवत नव्हते। बसप्पा श्री स्वामींचे पाय चेपीतच राहिला। तेव्हा श्री स्वामी उठतात आणि जलद गतीने अरण्याच्या दिशेने चालू लागतात। श्री स्वामींची चालण्याची गती एवढी होती की बसप्पाला धावत धावत श्री स्वामींच्या पाठोपाठ जावे लागले। बसप्पा घरी जाण्याऐवजी पाठोपाठ सेवा करण्यासाठी येत आहे हे पाहून पुन्हा बसप्पाला श्री स्वामींनी घरी जाण्यास सांगितले, पण बसप्पाने नाही ऐकले। बसप्पाला कळलेच नाही की कधी आपण श्री स्वामींच्या पाठोपाठ अरण्याच्या मध्यावर येऊन पोहोचलो। काळाकुट्ट अंधार होता आणि त्या अंधारात बसप्पाचा पाय एका सर्पाला लागतो आणि बसप्पा भानावर येतो आणि पाहतो तर काय आजूबाजूला अनेक सर्प रेंगाळत होते। तेव्हा श्री स्वामी प्रेमाने बसप्पाला म्हणतात, घे, हवे तितके घे, आजपासून तुझं दारिद्र्य संपलं, संकोच करू नकोस। तेव्हा बसप्पा भीत एका सापाला उचलून आपल्या डोक्यावरच्या कपड्यात गुंडाळतो आणि श्री स्वामी सोबत एका देवळी येऊन पोहोचतो। देवळाच्या ओसरीवर बसून बसप्पा ते कापड उघडून पाहतो तर साप गुप्त होऊन त्या जागी सोन्याचा साप असतो। अशा प्रकारे श्री स्वामी बसप्पाच्या इतक्या दिवसांच्या निस्सीम भक्तीचे फळ त्याला देतात व त्याचे दारिद्र्य दूर करतात। पुढे श्री स्वामी बसप्पाला प्रपंच करून परमार्थ साध असे सांगून बसप्पाचा निरोप घेतात। अशा प्रकारे श्री स्वामींनी बसप्पाचा भाग्योदय घडवून आणला। या अद्भुत कथेचा शेवट करताना ग्रंथकार पुढील अध्यायात आपण श्री स्वामीसुतांच्या कथेचे कथन करणार आहोत याची पूर्वसूचना करतात आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 15व्या अध्यायाची समाप्ती होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।